आता यापुढे आपण जाणून घेणार आहोत 100 बातम्या अगदी झटपट. सुरुवात करूया. धनत्रयोदशीच्या निमित्तानं पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणीला सुवर्णालंकार पोशाख करण्यात आला. संध्याकाळी देवाचा पोशाख झाल्यानंतर विठुराया आणि रुक्माईला मौल्यवान हिरेजडित पारंपरिक दागिन्यांचा साज चढवण्यात आला. दिवाळीच्या निमित्तानं भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. दिवाळी निमित्तानं पंढरपुरातील चंद्रभागा नदीचा घाट हजारो दिव्यांनी उजळला आणि नदीच्या सर्व घाटांवर विविध महाराज मंडळींसह नागरिकांनी हजारो दिवे लावून हा परिसर उजळून टाकला. दिवाळीच्या निमित्तानं खासदार नवनीत राणा यांनी आपल्या घरी फराळाचे पदार्थ बनवलेत. नवनीत राणांचा चकली आणि शंकरपाळ्या बनवतानाचा व्हिडिओ समोर आला. यंदाची दिवाळी अधिकारी आणि शेतकऱ्यांसोबत घालवणार असल्याचं वक्तव्य राधाकृष्ण विखे पाटलांनी केलं. लंपी आणि अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. दरम्यान शिर्डीमध्ये विखेंच्या हस्ते आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला. अकोल्यात सातपुड्याच्या पायथ्याशी बसलेल्या बोरवा शिवारात जागर फाउंडेशन कडून अनोखी दिवाळी साजरी करण्यात आली. रद्दी संकलनाच्या पैशातून मुलांना कपडे, शालेय साहित्य देण्यात आले. त्यासोबतच गरजूंना जीवन उपयोगी वस्तूंचं वाटप करण्यात आलं. बारामतीच्या ज्ञानसागर गुरुकुलमध्ये विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासोबतच व्यावहारिक ज्ञान सुद्धा दिलं जाते. शाळेकडून 3D पणती विक्रीचा उपक्रम राबवण्यात आला आणि यावेळी 3,54,000 पणत्यांच्या विक्रीतून 1,75,000चा नफा विद्यार्थ्यांना मिळाला. समाजातील वंचित आणि गरजू मुलामुलींना दिवाळी साजरी करता यावी यासाठी आबा बागुल मित्र परिवाराकडून विविध उपक्रम करण्यात आले. रस्त्यावर वस्तू विकणाऱ्या मुलांना दिवाळी फराळ, नवीन कपडे आणि फटाके देण्यात आले. त्यांना पाटावर बसून अवतीभोवती सुंदर रांगोळी काढून सुगंधी उठणं लावून त्यांना अभ्यंग स्नानही घालण्यात आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत आणि या ठिकाणी ते विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. इथे ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांची देखील भेट घेणार आहेत. आज उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावरती आहेत. मात्र त्याआधीच कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी ऋषिकेश चव्हाण यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. अब्दुल सत्तारांनी ऋषिकेशला दिवाळीसाठी फटाके, कपडे आणि इतर साहित्य देऊ केलं. जलजीवन मिशनमध्ये केंद्राचा 50% वाटा आहे, त्याबद्दल त्यांचे आभार. पण उरलेला 50% वाटा हा महाविकास आघाडी सरकारचा आहे. त्या चेकवरती तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांची सही आहे, हे मान्य करावं लागेल असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. भाजपच्या नेत्यांवर प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी आमदार वैभव नाईक यांनी केली आहे. तशी तक्रार त्यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दाखल केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सोलापुरात रोजगार मेळावा घेतला आणि याचवेळी 10 लाख कर्मचाऱ्यांसाठी भरती मोहिमेचा शुभारंभ केला. सोलापुरातील विविध विभागात भरती झालेल्या 218 उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आली. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. बीड जिल्हा संपर्क प्रमुख ज्योतिराम पाटील यांनी माहिती दिली. जयदत्त क्षीरसागर आणि ठाकरेंच्या पक्षाचा काही संबंध नसल्याचं त्यांनी सांगितलं. येत्या काही दिवसात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या घरावरती भाजपचा झेंडा लागलेला असेल असा दावा गोपीचंद पडळकरांनी केला. ते सांगलीत बोलत होते. तर बारामती आणि मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयावर सुद्धा भाजपचा झेंडा फडकेल असं ते म्हणाले. चंद्रकांत खैरे 25 वर्ष खासदार होते. त्यांनी समाजासाठी काय केलं अशी घणाघाती टीका भाजपचे मंत्री अतुल सावे यांनी केली. मंत्र्यांनी 50 खोके घेतले, त्यातला एक शेतकऱ्याला दिला तर काय होईल अशी टीका खैरे यांनी केली होती. त्याला सावे यांनी प्रत्युत्तर दिलं. सिंधुदुर्गात भाजपच्या संविधान समर्थन मोर्चात संविधानाचं समर्थन झालंच नाही अशी टीका वैभव नाईकांनी केली. 2024 मध्ये निलेश राणेंनी आपल्या विरोधात निवडणूक लढवून दाखवावी असं आव्हान त्यांनी दिलं. 2024च्या निवडणुकीत निलेश राणे जिंकणारच आणि त्यानंतर वैभव नाईकांचं पार्सल कणकवलीत पाठवल्याशिवाय गप्प बसणार नाही. भाजपच्या आनंद शिवलकरांनी नाईकांवर टीका केली. सत्ता असताना गुहागरमध्ये कार्यकर्त्यांना चौकशीची भीती दाखवली जात होती. मात्र आज त्यांचीच चौकशी लागेल अशी स्थिती आल्याचं वक्तव्य भाजपचे माजी आमदार विनय नातूंनी केलं. गुहागरमधील परिवर्तन मेळाव्यात बोलताना त्यांनी भास्कर जाधवांच्या चौकशीचे संकेत दिले. मिलिंद नार्वेकर शिवसेनेत नाराज असल्याचं वक्तव्य मंत्री गिरीश महाजन यांनी केलं. तसंच राज ठाकरे, मुख्यमंत्री शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या भेटीबाबत बोलताना राजकारणात काहीही अशक्य नसतं असे ते म्हणाले.
कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी बारामतीत क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला। त्यांनी क्रिकेटच्या मैदानात जोरदार फटकेबाजी केली। बारामती तालुक्यातील पिंपळी येथे रोहित पवार चषक क्रिकेटच्या सामन्याचं आयोजन करण्यात आलं। देशात आजपर्यंत 36 कोटी लोकांना मुद्रा योजनेचं लोन मिळालंय, म्हणजेच 36 कोटी लोक आपल्या पायावर उभे राहिल्याचं रामदास आठवले यांनी म्हटलंय। सरकारचं कौतुक करताना त्यांनी कविताही सादर केली। उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये यंदा पावसानं सरासरी ओलांडली आणि सततच्या पावसानं जिल्ह्यातील 226 पैकी 139 प्रकल्प तुडुंब भरलेत। 26 तलावांमध्ये 50% अधिक जलसाठा असून मुबलक पाणीसाठ्यामुळे शेतकऱ्यांची पाण्याची चिंता मिटली आहे। कोल्हापूरमधील जयसिंगपूरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। अनेक घरं आणि दुकानांमध्ये पाणी शिरल्यानं मोठं नुकसान झालंय। या संदर्भात राजेंद्र यड्रावकरांनी नुकसानीची पाहणी केली असून तात्काळ पंचनाम्याचे आदेश दिले। सांगलीच्या कुपवाडमधील पावसामुळे नैसर्गिक नाल्याला पूर आला आणि या पुरामध्ये वाहून जाणाऱ्या लहानग्याचा एका तरुणानं जीव वाचवला। स्थानिकांकडून या तरुणाचा गौरव करण्यात आला। सांगलीमधील जुना कुपवाड रोडवर पावसामुळे नाला ओव्हरफ्लो झाल्यानं वाहतूक विस्कळीत झाली। यावेळी संतप्त नागरिकांनी नगरसेवकांनी रोडवर वाहत्या पाण्यात बसून आंदोलन सुरू केलं। जळगावात मुसळधार पाऊस झाला असून वाघूर धरणाचे 2 दरवाजे उघडण्यात आले। दरम्यान प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। पुण्यातील जुन्नर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसानं कुकडी नदीला पूर आलाय। नदीवरील अनेक बंधारे पाण्याखाली गेल्यानं जुन्नर, आंबेगाव, शिरूर, पारनेर गावांचा संपर्क तुटलाय। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। हिंगोलीच्या वसमत आणि औंढा नागनाथ तालुक्यात परतीच्या मुसळधार पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय। अनेक शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात वेचणीला आलेला कापूस या पावसामुळे काळा पडलाय, तर काही ठिकाणी कापसाची बोंड संपूर्णपणे सडून सुकून गेली आहेत। पालघरमध्ये परतीच्या पावसामुळे भातशेतीचं मोठं नुकसान झालंय। परतीच्या पावसामुळे वाळवण्यासाठी ठेवलेला भात भिजून त्याला कोंब आले। सरकारने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करतात। पनवेल कन्याकुमारी या राष्ट्रीय महामार्ग उड्डाणपुलावरती मासे सुकवले जात असल्याचा प्रकार समोर आलाय आणि यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। वेळीच सावधगिरी बाळगून संबंधित यंत्रणेनं दखल घेत हा प्रकार थांबवण्याची मागणी करण्यात येते। दिवाळीमुळे मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर वाहतूक पुन्हा धीम्या गतीनं सुरू झाल्याचं पाहायला मिळालंय। वाहतूक कोंडीमुळे मुंबईकरांना मनस्ताप सहन करावा लागला। खासगी ट्रॅव्हल्सद्वारे अवाच्या सव्वा तिकीट दर आकारण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर अकोल्यात खासगी लक्झरी बसेसची तपासणी मोहीम राबवली जाते आणि यामध्ये 39 बसेसवरती नियमांचं उल्लंघन केल्यामुळे कारवाई करण्यात आली आहे। अमरावतीच्या चांदूर बाजार आश्रमशाळेच्या बसचा कोंडवाडा झालाय। 17 सीटर बसमध्ये तब्बल 57 विद्यार्थ्यांना कोंडून नेलं जात होतं। सामाजिक कार्यकर्त्यांनी हा धक्कादायक प्रकार उघड केला आणि या प्रकरणी बस मालकाला दंड ठोठावण्यात आला। धुळ्याचे पोलीस अधीक्षक प्रवीण कुमार पाटलांची बदली झाली तर संजय बारकुंडी यांनी पदभार स्वीकारलाय। कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया बारकुंडे यांनी दिली। परभणीचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक आर राखसुधा यांनी आज आपला पदभार स्वीकारलेला आहे आणि त्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेत जिल्ह्यातील विविध समस्या आणि गुन्हेगारीची माहिती घेतली। जळगावच्या जीएस मैदानावरती फटाका बाजार भरवण्यात आलाय, मात्र कोणतीही आपत्कालीन यंत्रणा तिथे सज्ज नसल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे। प्रशासनानं याची दखल घेण्याची आवश्यकता आहे। धुळ्यातील प्रमोदनगर भागात सप्तपर्णी वृक्षाची कत्तल करण्यात आली। हिवाळ्यामध्ये या वृक्षाला वेगळाच वास येत असल्यानं नागरिकांना त्याचा त्रास होतो आणि त्यासाठीच ही कत्तल करण्यात आली। एकीकडे वृक्ष संवर्धनाची चळवळ सुरू असताना दुसरीकडे फक्त वास येतो म्हणून झाडाची कत्तल करणं कितपत योग्य असा सवाल वृक्षप्रेमी विचारतात। विविध जात पंचायतींना बैठका आणि मेळावे घेण्यास कायदेशीर मनाई करण्यात आली आणि तसे आदेश राज्य सरकारच्या गृह विभागानं दिलेत। त्यामुळे जात पंचायत बसवणं हा गुन्हा समजला जाणार आहे। नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, मनमाडसह बहुतांश बाजार समित्या दिवाळीनिमित्त एका आठवड्यापेक्षा जास्त दिवस बंद राहणार आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय झाली असून शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली।
मुंबई गोवा महामार्गावर चौपदरीकरणाला अडथळा ठरणाऱ्या बांधकामावरती कारवाई करण्यात आली। रोह्यातील वरस गावात महसूल विभागानं ही कारवाई केली। पंढरपुरात मनसेची गांधीगिरी दिसून आली। वारंवार मागणी करूनही खड्डे बुजवले जात नसल्यानं मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी गांधीगिरी करत आमदार आवताडे यांच्या ऑफिस समोरील खड्डे स्वतः बुजवले। करमाळा तालुक्यातील हिसरे येथे पुलाची उंची वाढवणं आणि फिसरे ते कोळगाव रस्त्यावरचे खड्डे बुजवून द्यावेत या मागणीसाठी युवा सेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले। कार्यकर्त्यांच्या वतीनं फिसरे येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। चाळीसगाव पोलीस ठाण्यावर धनगर समाजाकडून मोर्चा काढण्यात आला। मोहन हडपे हत्येचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालून आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। गडचिरोलीतल्या सुरजागड लोह खनिज प्रकल्पाविरोधात काँग्रेसकडून चक्काजाम आंदोलन करण्यात आलं आणि उत्खननामुळे होणाऱ्या नुकसानीची प्रदूषण महामंडळाकडून चौकशी व्हावी यासोबत इतर मागण्यांसाठी आंदोलन झालं। येवल्यात अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं असून ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी मनसे आक्रमक झाली आहे। मनसे कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढत शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याची मागणी केली आहे। उस्मानाबादेत नुकसान भरपाईचा केंद्र आणि राज्याचा हिस्सा थेट जिल्हाधिकाऱ्यांमार्फत वितरित करावा असं निवेदन खासदार ओमराजे निंबाळकरांनी केलंय। 2020च्या खरीप नुकसान भरपाईचे 220 कोटी प्रलंबित आहेत। पीक विम्याच्या रकमेसाठी माजलगावात शेतकरी आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं। संतप्त शेतकऱ्यांनी पालकमंत्री अब्दुल सावेंचा ताफा अडवला आणि त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता। सांगलीमध्ये ऊस वाहतूकदार आणि शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढली। फसवणूक करणाऱ्या मुकादमांवरती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। सोशल मीडियावर एका लहान मुलीचा व्हिडिओ व्हायरल होतोय। सायकल चालवताना लहानगी गाडी खाली चिरडली, मात्र सुदैवानं तिला कोणतीही दुखापत झाली नाही। ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। जुन्नरमधील नारायणगाव परिसरातील दुकानामध्ये रात्रीच्या वेळी चोऱ्या करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली। तुकाराम राजेंद्र वारे आणि रवींद्र गांगट अशी दोघा आरोपींची नावं आहेत। दौंड उपजिल्हा रुग्णालयात 3000 रुपयांची लाच स्वीकारणारे तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संग्राम डांगे यांच्या घरातून 1 लाख रुपयांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला। या प्रकरणी डांगे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। राज्यातील पीएफआय प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढली आणि पीएफआयच्या आणखी एका सदस्याला एटीएसनं जळगावातून ताब्यात घेतलंय। या सदस्याला न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं। अकोला स्थानिक गुन्हे शाखेने जळगावमधील 2 सोनसाखळी चोरांच्या मुसक्या आवळल्यात। विशेष म्हणजे हे दोन्ही चोरटे सुशिक्षित आहेत। जळगावमधून बाईकने येऊन अकोल्यात ते चोरी करायचे। त्यांच्याकडून 14 लाखांचे दागिने जप्त करण्यात आले। पुण्यात चोरांच्या आंतरराज्यीय टोळीला पोलिसांनी जेरबंद केलं। या आरोपींनी बाणेर परिसरात 10 पेक्षा जास्त घरफोड्या केल्याचं समोर आलंय। त्यांच्याकडून 5 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय। खोपोली पेण रस्त्यावर डोनवत फाटा इथे एका स्कूटी आणि ट्रकमध्ये अपघात झाला। या दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला। याबाबत पोलीस अधिक तपास करतात। मुंबई नाशिक महामार्गावर चालत्या ट्रकला बसनं दिलेल्या धडकेत 20 ते 22 कामगार जखमी झालेत आणि कामगारांना घेऊन जाणाऱ्या बसच्या चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला। नांदेड जिल्ह्यातील शिवकल्याण नगर इथे व्यापाऱ्याचं घर फोडून चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केलाय। दरम्यान घटनास्थळी पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली। पुढील तपास सुरू आहे। नांदेड शहरात मेडिकल एजन्सीला अचानक आग लागली आणि आगीत गोळ्या औषधांचं इतर साहित्य जळून खाक झालं। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज आहे। पुण्यातील सदाशिवपेठ परिसरात एका हॉटेलला आग लागली। यात 10 वर्षीय मुलीचा मृत्यू झालाय। आगीच्या विळख्यात सापडलेल्या मुलीला अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढत तिला रुग्णालयात दाखल केलं, मात्र दुर्दैवाने या मुलीचा मृत्यू झाला। बीडच्या वडवणी तालुक्यात शेतकऱ्यांना आत्महत्या केली आणि पुननगाव तांडा इथले गोविंद राठोड यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून जीवन संपवलं। झाडाला दोरी बांधून गळफास घेत त्यांनी आत्महत्या केली। ब्रेकनंतर तुमचं स्वागत आणि विशाल, आपण आता थेट जाऊयात नवी दिल्लीमध्ये। तिथे प्रसिद्ध गायक पद्मभूषण राशिद खान, प्रसिद्ध तबलावादक योगेश समसी, प्रसिद्ध वीणावादक पद्मविभूषण विश्वमोहन भट, प्रसिद्ध तबलावादक श्री विजय घाटे यांच्या स्वर्गीय सुरांची ही सुरेल मैफल।
अवधूत, तुझ्याविषयी ना एक गोड तक्रार आहे बरं का माझ्याकडे. काय? सांगू? सांग. काही पालकांनी ही तक्रार केली आहे की आम्ही आमच्या मुलांना रागवण्यासाठी म्हणतो ना, फोडून काढू, चापकाने फोडून काढू. हल्ली ते चापकाला घाबरतच नाहीत म्हणे. कारण अवधूत गुप्तेने चाबूक हा शब्द आता इतका फेमस केलाय की मुलांना चाबूक असं नाव काढलं की पहिले तू आठवतो, तुझी गाणी आठवतात. त्यामुळे त्यातलं भीतीदायक वातावरण सगळं गेलंय बघ, पटलंय त्यांना. त्यामुळे ही सगळी गोड तक्रार आहे. गाणी तर तू फेमस लोक केली. विचारतात मला की अरे चाबूक तू शब्द कुठला शोधता तुम्ही? अहो कोल्हापुरातल्या गल्ली गल्लीमध्ये हेच शब्द असतात. मित्रात तोडलेस, पार बुक्का पाडलास, टांगा पलटी, घोडे फरार. अरे पण तू तोडलंस म्हणतो, पण किती लोकांना तू जोडलंयस तुझ्या गाण्याने. धन्यवाद. त्याची गाणी अशीच दिवाळीच्या फराळासारखी आहेत सगळी. म्हणजे लाडवासारखी गोड आहेत, करंजी सारखी खुसखुशीत आहेत, चकली आणि चिवड्यासारखी छान खमंग आहेत. पण त्याची ना स्वतःची एक रेसिपी आहे, खास गुप्ते रेसिपी, गुप्ते टच असणारी अशी रेसिपी. त्यातली काही गाणी आली आहेत आणि त्या रेसिपीने तू कांदे पोहे सुद्धा केलेले आहेस म्हणे. येस येस. खरं पण लोकांनी ते रॉक सॉन्ग सुनिधी चौहाननी गायलं म्हणून प्रसिद्ध झालं, पण त्याच्या पाठीमागची स्टोरी काही लोकांना माहित नसेल. आमचा राजू पाटील म्हणून मित्र, त्यांनी चित्रपट बनवला होता, ज्यांनी नंतर जोगवा बनवला. त्याचा चित्रपट होता, त्याचं नाव खरं कांदे पोहे असंच नाव ठेवलं होतं, पण त्यांना ते मिळालं नाही रजिस्ट्रेशन मध्ये. मग त्यांनी सनई चौघडे नाव ठेवलं आणि त्यामध्ये त्यांनी कथा मांडली होती एका कोणत्याही सामान्य मुलीची जी अरेंज मॅरेजला उभी असते.